दिव्यांग नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे. आता टेम्पररी UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांनाही संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतेच याबाबत महत्त्वाची शुद्धीपत्रक जारी केली आहे. नेमका काय बदल झाला, कोणाला फायदा होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 19 जून 2026 रोजी जारी केलेल्या महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रकाबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुमच्या कुटुंबात दिव्यांग व्यक्ती असेल किंवा संजय गांधी निराधार अथवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या शुद्धीपत्रकामुळे शासन निर्णयामध्ये नेमका काय बदल झालेला आहे ते पाहणार आहोत. पूर्वी 27 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये असे नमूद करण्यात आले होते की दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसेबिलिटी आयडी म्हणजे UDID कार्ड असणे आवश्यक राहील. तसेच तात्पुरत्या स्वरूपातील दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी अट होती. मात्र आता शासनाने या नियमामध्ये मोठी सुधारणा केली आहे. नवीन निर्णय काय सांगतो? आता ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केलेले वैध टेम्पररी डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये कोणत्या योजना आहेत? यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. दिव्यांग लाभार्थ्यांना याचा काय फायदा होणार आहे? या निर्णयामुळे अनेक दिव्यांग नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेक वेळा परमनंट UDID कार्ड मिळवण्यासाठी वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये टेम्पररी UDID कार्ड असल्यामुळे त्यांचा लाभ बंद होतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या या नवीन नियमामुळे टेम्पररी UDID कार्ड असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रमाणपत्र वैध असेपर्यंत संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ हा सुरू राहणार आहे. म्हणून लाभार्थ्यांनी त्यांचे आपले प्रमाणपत्र वैध आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.